तो शरद मुसले लेफ्ट आर्म ओवर द विकेट कवर्स में खेला है, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ क्षेत्र पर, 1 रन और ये दूसरा भी पूरा होता हुआ। तो अजय जी महाड़िक साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा कि मैं प्रवीण देशमुख साहब से गुजारिश करना चाहूंगा उनके शुभ हाथों चैतन्य को प्लेयर ऑफ द मैच अवार्ड से नवाजा जाए। ओंकार गायकर को भी मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पर आए। प्रशांत जी थोड़े अनफिट नजर आ रहे हैं। तो डीजे समीर इनकी तरफ से प्रथमेश अगर छक्का लगाते हैं तो 200 का इनाम। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन क्या झटकेदार गेंदबाजी हो रही है गेंदबाज शरद मुसळे की। वैसे ही तड़केदार मिसल खाने का मौका मिलता है हमें जब भी हम पाली रोड से गुजरते हैं। शिवनेरी मिसल, जहां पर सुबह के नाश्ते के लिए काफ़ी भीड़ होती है, जिनके प्रोप्राइटर संदीप चौधरी, इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है इस प्रतियोगिता के लिए। या फिर गौरव घोषालकर, या फिर रन मशीन रोहित पाड़गे, या फिर सागर तांबड़े के हाथों में कप्तानी की कमान दी जाएगी। कौन होगा कप्तान? हाँ, कई घरों में ताले लगाए जाएंगे सावरोड़ी के। कल पूरा गांव इस ग्राउंड पर उतरता हुआ अपने खिलाड़ियों के सपोर्ट में नजर आएगा। और कल दत्ता दादा तांबड़े का एटीएम खुलेगा, रामदास शेठ पवार का एटीएम खुलेगा। कल के रात की राह देखते हुए, रामदास शेठ पवार बिजनेसमैन है, उन्होंने एक एक रुपया इकट्ठा किया है अपने खिलाड़ियों के लिए। और वार कल का शुक्रवार है और रामदास शेठ पवार पलटवार करने के लिए तैयार हैं। इंतज़ार है। रामदास शेठ पवार की घर की सब्जी और घर की रोटी खाई थी मैंने एक टूर्नामेंट में, मुझे आज भी याद है।
कौशल आज 10 का हाफ है लेकिन मज़ा आ रहा है। मैचेस जल्दी जल्दी ख़त्म हो रहे हैं। आज की रात का ये चौथा मैच है। ओस भी थोड़ी कम नज़र आ रही है। ये वाइट बॉल का इशारा अविनाश सर का, अपने ज़माने के मशहूर खिलाड़ी। टोटल 6 रन। और ये तगड़ा प्रहार है, तगड़ा प्रहार। गेंद जैसे ही बल्ले पर आई और जैसे ही स्वीट सी साउंड हुई, गेंद गई लॉन्ग ऑफ बाउंड्री के, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। 6 रन। के लिए, स्कोरर के लिए, यूट्यूब लाइव के लिए वो काफ़ी अच्छी है, जिसे संभाल रहे मेरे दोस्त दर्शन बैल मारे। और टीम को संभाल रहे हैं बल्लेबाज साई राज। इरादे तो लाख बनते हैं, बनकर टूट भी जाते हैं। शिरडी वहीं जाते हैं जिन्हें साईं बुलाते हैं। और इस साई राज ने यह इरादा जाहिर किया है कि मैं अपनी टीम को जिंदा रखूंगा। जिस तरह पूरे महाराष्ट्र में प्लेग की साथ फैली थी, लेकिन शिरडी में साईं बाबा के होने के बावजूद एक भी प्लेग का मरीज नहीं था जब साईं बाबा वहाँ पे मौजूद थे। उसी तरह जब तक ये साईराज क्रीज पे है, टीम मौजूद है। धामणी डीजे। चार का चिट नहीं होता भाई, रेगुलर मैचेस होते हैं। नहीं नहीं, ये सीधा गणित है, सीधा गणित है। अगर नंबर 4 की गई तो 3 और 5 का मैच लगेगा। नंबर 2 की गई तो 1 और 3, 4 5। नहीं, सीधा गणित है ये। सन्माननीय निलेश जिलाड साहेब आणि नंबर 1 आणि नंबर 2च्या ट्रॉफी ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केल्यात ते निलेश जिलाड आणि त्याचबरोबर भरत मुंडे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। ये गेंद ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर। वाइट बॉल का इशारा अविनाश सर का, और इस वाइट बॉल के ज़रिए टीम का टोटल 20 रन। और यह ज़बरदस्त स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री के बाहर स्लॉक स्वीप के ज़रिए लगाया गया। यह बेहतरीन 6। पण त्याच वेळी जिजाऊ माऊली उद्गारली, शोभा जरी माझा पुत्र असला तरी तो या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे। एक वेळ या मातेने आपला पुत्र गमावला तरी चालेल, पण या महाराष्ट्रानं आपला स्वाभिमान गमावता कामा नये। आणि प्रथमेशने ज्या पद्धतीने षटकार मारले
त्या पद्धतीने धामणी म्हणत असेल की अजून एखादा बळी गेला तरी चालेल, पण प्रथमेश जाता कामा नये. डीजे. तो आईएस फिलहाल लीडिंग रन स्कोरर टीम है खिरकिंडी. फिलहाल फिलहाल कह रहा हूँ मैं, क्योंकि ये मैच बाकी है और इसके बाद का भी एक बाकी है. रन संख्या बन चुकी है 32. ओवर समाप्त हो चुके हैं. दो मी चिंचोली गोहेचे पोलीस पाटील सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर सन्माननीय कदम साहेब यांना सुद्धा विनंती असेल कि अपन व्यासपीठावर यावं. तो इस ओवर की पहली गेंद डॉट जा चुकी है. गेंदबाज ने अच्छी शुरुआत की है वाणिवली की तरफ से. वैभव थोरवे. एक रन जरूर मिला और इसे एक रन से बढ़ता हुआ टोटल 33. हाँ, महेंद्र सिंह धोनी जब नए नए क्रिकेट में आए थे तो वैसे ही बाल इस विकेट कीपर के हमें नज़र आ रहे हैं. जयेश थोरवे. अंकित सर के मन में कल के मैच के विचार चल रहे होंगे. कौन सी प्लेइंग 11 होगी, कौन से बॉलर यूज़ होंगे, क्योंकि सामने शिव शक्ति पलड़ी है. शिवा दड़वी की टीम वो भी ताकतवर है. ये वाइट बॉल का इशारा आ चुका है और इस वाइट बॉल के ज़रिए 34. मिस्टर डायनामाइट का चलना ज़रूरी है कल की रात. उम्मीद का दिया. हाँ, चुलबुल पांडे जो डांस कर सकते हैं उनकी चुलबुलाहट भी नज़र नहीं आ रही है. लेकिन सचिन सर जो है उन्होंने हमें वादा किया आखिरी रात वो नाच के दिखाएंगे. वो प्रभु देवा का डांस आपने देखा होगा, मुकाबला. वो जो ड्रेस पहनी थी प्रभु देवा ने, वैसी ही वो ड्रेस पहन के आने वाले हैं आखिरी रात में सचिन सर. एक रन ज़रूर मिला और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल. कैच आउट है ये. धुएं के कारण हमें भी नज़र नहीं आया. मुझे लगा कि रन पूरा हो चुका है, लेकिन आउट और डीजे तांडेल को मौका.
ये तीसरा छक्का, टीम का टोटल 41। हम थालापुर टेनिस मंत्रा लाइव पर जितने भी इंटरव्यू हुए थे वो इंटरव्यू लिए थे होराड़ी के एंकर आकाश देशमुख ने वो इंटरव्यू लिए थे अड़ोशी के शैलेश लोबडे आणि दिलीप मुंडे साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. हाईलाइट किया था आकाश ने टेनिस मंत्रा लाइव को, संजय सोलंकी की ये वेबसाइट. एक छक्के के लिए 500 सुमित डीजेन की तरफ से, लेकिन रन जरूर मिला एक, और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 42. कल सब सावरोड़ी की नजरें है इस प्रतियोगिता में. मिस्टर डायनामाइट का चलना जरूरी है. अंकित सर उसे कान मंत्र दे रहे हैं कि कल आपको किस तरह से खेलना है. दिलीप मुंडे साहेब आणि शैलेश लबडे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. क्या बल्लेबाजी हो रही है साईराज की. 500 दो 500. अरे क्या चेतन क्या साईराज, धामणी के लिए ही मारा है, दे दो. ये देखो फुल टॉस गेंद थी लेकिन यह विकेट. साईराज के पारी का अंत. रन संख्या बन चुकी है 48. दोषी गणेश स्पोर्ट्स इनकी तरफ से गेम चेंजर का कैप. ये ओवर नंबर चल रहा है चौथा. टोटल बन चुके हैं 48. 5 चाहिए, एक छक्का आता है तो ये टीम फिलहाल लीडिंग रन स्कोरर बनेगी. फुल टॉस किया था चूंकि वहां पर विशाल. इस ओवर की अभी भी गेंदें बची है 2. हाँ, मसल्स के मामले में इनका तोड़ नहीं है. बॉडी बिल्डिंग सेलिब्रिटीज को जिम सिखाते हैं ये जिम ट्रेनर. ये 49वां रन वाइट बॉल करार देते हुए अविनाश सर. खालापुर और होराड़ी के कप्तान गणेश सावंत, बिनजोड़ का बादशाह. और ये लंबा नो बॉल. 6+1.
चलिए बीमर था ये, रन बनेंगे 56। इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष। चलिए 52 रन बनाने वाली टीम जो थी क्रिकेट उन्हें खेलना होगा दूसरे दौर का मैच। फ्री हिट था ये। आखिरी गेंद, टॉस कीजिए। प्रशांत जी खांडेकर साहब के शुभ तो टॉस किया जाएगा और ओवर की समाप्ति हुई। 4 ओवर के खेल की समाप्ति के बाद 56-57 रनों की ज़रूरत है यहाँ पर वानीवली टीम को जीत के लिए। और इसका आंखों देखा हाल सुनाएंगे दूसरे सत्र में तुषार जी धुमार। स्वागत केलं जाईल दत्तदादा तांबडे यांच्या शुभ हस्ते। मी दत्तदादांना विनंती करतो आपण निलेशजी लाड साहेबांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करावं। मायेची उबदार शाल आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत मात्र इथे केलं जात आहे। आदरणीय भरतजी मुंडे साहेबांचं देखील स्वागत आहे। पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या चमचमत्या आपण ट्रॉफीज बघतोय, त्या ट्रॉफीज मात्र सन्माननीय पाहुण्यांनी आपल्याला या स्पर्धेकरता सातत्याने दिलेल्या आहेत आणि या वर्षी देखील त्यांचं बहुमूल्य योगदान राहिलंय। निलेश दादा लाड साहेबांचं स्वागत या व्यासपीठावरती होतोय। आपण ऑन स्क्रीनवरती त्यांना पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती मात्र या स्पर्धेमध्ये देण्यात आलेली आहे। आदरणीय आमचे पाहुणे भरतजी मुंडे यांचं देखील स्वागत होतं। मी विनंती करेल दत्तदादा तांबडे यांना आपल्या शुभ हस्ते मुंडे साहेबांचं देखील आपण स्वागत करावं। विजयासाठी 24 चेंडू 57चं टार्गेट आहे। वाणिवली विपक्ष धामणी अशी लढत मैदानामध्ये पाहायला मिळते। पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम धामणी संघानं अर्थातच आपल्या गाडीचा गेअर बदलताना 57चा आकडा स्कोर कार्डवरती नोंद केलाय। 24 चेंडू आणि आता 57ची गरज। 56 धावा पहिल्या इनिंगमध्ये नोंद झाल्या होत्या 3 गाड्यांच्या मोबदल्यात टीम धामणी संघाच्या विरोधात। आता वाणिवली संघ कशा पद्धतीनं फलंदाजी करतोय हे आता पाहिलं नक्कीच जाईल। पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित मान्यवरांचं आमदार ट्रॉफीच्या या दमदार सोहळ्यामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। जबरदस्त आयोजन आणि त्याच ताकदीनं नियोजन आपण पाहतोय। कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा हा नियम आणि या नियमानं चाललेली ही स्पर्धा आजच्या दुसरी रात्रीच्या वाटचालीकडे। सन्माननीय रोशनजी दामणे साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे आणि स्वागत करतील निखिलजी बैलमारे यांच्या शुभ हस्ते स्वागत होते दामणे साहेबांचं। प्रवीणजी फराड साहेबांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया। त्यांना देखील विनंती असणार आपण व्यासपीठावरती यावं। या सोहळ्यामध्ये साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सावरोळीचे जे ज्येष्ठ नागरिक असतील, कार्यकर्ते असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या नावाची ज्यांनी ओळख निर्माण केली, सगळ्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती या। आमदार ट्रॉफीच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। निश्चितच आपल्या भारताची संस्कृती आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन आणि जपण या व्यासपीठावरती सातत्यानं होत असतं आणि आता देखील कालच्या रात्रीमध्ये आपण पाहुण्यांची मांदियाळी आणि आता देखील पाहुण्यांची मांदियाळी या व्यासपीठावरती पाहतोय। पहिल्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्गवरती आहे। टीम धामणी संघाकडनं अजय लोते आणि त्याच्या विरोधात फलंदाजी करण्यासाठी 2 धडाकेबाज फलंदाज वाणिवली संघाचे आले, जयेश आणि वैभव।
टार्गेट असेल 24 चेंडूमध्ये 57 धावांचं. कालच्या रात्रीचा आपण इतिहास पाहिला, सहज 60 65 70 धावांपर्यंत मजल मारली गेली. पण आजच्या रात्रीमध्ये थोडासा इतिहास मागे राहिलाय की काय या क्रिकेटच्या पटलावरचा धावांचा हा इतिहास पुढे सरकण्याची दाट चिन्ह आता निर्माण झालेली आहेत. नाणेफेकीचं कौल झालेलं आहे. साबाई माता खालापूर संघाच्या विरोधात यानंतरच्या मॅच मध्ये खेळताना आपण पाहणार आहोत टीम होराळे संघाला. साबाई माता खालापूर संघानं मात्र नाणेफेकीचं कौल जिंकलंय. साईबाबा नगर संघ कदाचित आपल्याला उद्याच्या परवाच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल या मैदानावरती खेळताना. सन्माननीय शैलेजी लबडे आणि दिलीपजी मुंडे साहेबांचं देखील स्वागत होतंय. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आणि पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारले साबाई माता खालापूर संघानं. फलंदाजी स्वीकारली टीम खालापूर संघानं. अर्थातच मनध्वय असेल आता मात्र धावांचा आलेख उंचवण्याचं. गेम इज ऑन. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज तयार. पहिला चेंडू जबरदस्त पद्धतीनं टाकला जातोय आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 38 सर्कल मध्ये आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण होताना एक मिड विकेट आणि दुसरा क्षेत्ररक्षक आपण बघतोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये तैनात आहे. आणि यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त पहिला हादरा, पहिला झटका. फलंदाज बाद होतोय वाणवली संघाचा. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज जखमी वाघ. आता मात्र आपल्या गुहेमध्ये आगेकूच करताना आणि आपण बघतोय आपले मंडप डेकोरेटर तांडेल खुश आहेत. जामरुक संघानं सामना जिंकलाय त्यामुळे तांडेल खुश आहेत. कदाचित मनोज पाटरेवरती जास्त खुश होतील. चांगला फटका पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंगचा वापर केला गेलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतोय तोपर्यंत आपण बघितलं 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषा गाठेल पण थोडंसं आउटफील्ड स्लो झालंय. वातावरणामध्ये थंडीचा प्रभाव वाढला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय धुक्याचं हे वातावरण निर्माण झालं आणि त्यातून देखील केटीसी लाईव्हची क्लिअरिटी आणि क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. अजिंक्य पवार हे नाव या रायगड जिल्ह्यामध्ये आता आदरानं घेतलं जातंय. एक वेगळं ओळख केटीसी लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केली आहे. कर्जत परिसर, खालापूर तालुका, सुधागड तालुका, पेन तालुक्यामध्ये जाऊन देखील त्यांना चांगलं थेट प्रेक्षेपण करण्याचा या क्रिकेटच्या पटलावरती प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांना यश देखील संपन्न झालंय. नावातच अजिंक्य असल्यामुळे ते जंग जिंकण्याची संधी शोधतायत. यावेळेस चेंडू उंच गेलाय, लांबी कमी पाहायला मिळते. 2-2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत पण मोक्याच्या क्षणी टिपलाय झेल. आणखीन एक बॅटरला परतीचा प्रवास करावा लागणार. फलंदाज शरद मुसळे 2 चेंडूच्या सामोरे जातोय आणि 2 या धावसंख्येवरती परतीचा प्रवास त्याला घडवला गेलाय. डीजे
नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय कौशल. या कौशलला आता कौशल्य दाखवावं लागेल. या मॅच मध्ये करो या मरोची आता परिस्थिती आहे. विजयासाठी 57 धावांचे टार्गेट आणि स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या अवघ्या 2. कौशल्य दाखवायची सुरुवात नक्कीच केली आहे, पण त्याला मात्र सीमारेषेच्या आत अडवण्याचं काम साईराजनं झेलच्या माध्यमातून केलंय. साईराज या मॅच मध्ये राज्य करताना डीजे. खऱ्या अर्थानं जी संघटना सज्ज झाली, ज्या संघटनेनं एक उंच स्थान निर्माण करून दिलं, ती म्हणजे शिवसेना. आणि तिचं हे ब्रीद गीत आपण ऐकतोय अर्थातच डीजेच्या माध्यमातून. आमदार ट्रॉफीचा हा दमदार सोहळा. राज घोसाळकर माझ्या समवेत जोडले गेलेत. ते मला सांगतात या मॅच मध्ये आता जी अडचण होती ना, ती गोलंदाजानं दूर करण्याचा प्रयत्न केलाय. नेक्स्ट बॅटर आलाय लखन. माय नेम इज लखन. 1-2 का 4 आणि 4चा 6 त्याला आता करावा लागणार. लखन आल्या 1-2 का 4 करण्याचा प्रयत्न केला, पण इथे मारला बिग हिट. षटकार. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. दिल्लीच्याही निधड्या छातीवरती जाऊन भगव्याचा इतिहास रचणारे आदरणीय छत्रपती महाराजांचं आपण पुन्हा एकदा नामस्मरण करूया आणि पाहुण्यांना विनंती करूया व्यासपीठावरती यावं. सन्माननीय पाहुणे सन्माननीय योगेशजी महाडिक साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. स्कोर कार्डवरती 6 धावांनी वाढ. 8 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. जर्सी क्रमांक 8 कौशल मैदानामध्ये आला आणि त्यांनी खऱ्या अर्थानं आता कौशल्य लखन मैदानामध्ये आला आणि त्यांनी मात्र सुरुवात चांगली केली आहे. 18 चेंडू 49 धावांची गरज. नेक्स्ट बॉलर राहुल. राज घोसाळकरच्या समवेत आपण थोड्याच वेळात जुडणार आहोत. एक आक्रमक असा फलंदाज आणि या मैदानाचा बराचसा अनुभव आणि अभ्यास त्याच्याकडे आहे. उद्याची रणनीती काय असणार आहे याबद्दल थोडीशी चर्चा होईल, पण इथे मात्र जोरदार पद्धतीनं बॅटचा फ्लो मात्र ओपन केला गेला, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क घडत नाहीये. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. आमचे साथी गुणलेखक थोडासा जेवणाचा आनंद घेतात, पण इथे एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये आपण बघतो क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता, पण तोपर्यंत चेंडूनं 1 बाउन्स सीमारेषा गाठली आहे. लेट आला पण थेट 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळाला. येणाऱ्या 16 चेंडूमध्ये 45 धावांची गरज. आने वाली 16 गेंदे 45 रनों की जरूरत. पुन्हा एकदा वेगानं बॅट फिरवण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण बघतोय. पंच सांगतायत लेग बाईटच्या माध्यमातून ही एक धाव पूर्ण होती. अविनाजी पालांडे सर यांचा हा इशारा मैदानाच्या आतनं येतोय. एक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त, अभी चौके छक्के मारने पडेगे. आणि तेच चौकार षटकार मारण्यासाठी खालापूर संघानं पहिल्यांदा निर्णय घेतलाय तो फलंदाजीचा. नेक्स्ट पॅच मध्ये
शांत पद्धतीचे वातावरण आणि या वातावरणामध्ये चालू असलेली चुरस क्रिकेटच्या पटलावरचं हे युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. निकेशजी बैलमारे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांच्या स्वागतासाठी इथे सज्ज झालेले आहेत. दत्तदादा तांबड्यांना आपण बघतोय या मॅचचा ते आनंद घेत आहेत. उद्या घरची टीम या मैदानावरती खेळणार आहे. तिचा कसा खेळ होईल याचा अभ्यास मात्र आपण बघतोय. अंकितजी तांबडे आणि राज घोसाळकर यांच्या मनामध्ये चालू आहे आणि त्याच अभ्यासाच्या लढाईमध्ये या संघर्षाचं अर्थातच अस्तित्व टिकून आहे ते मात्र या आयोजनाच्या माध्यमातून. आमदार ट्रॉफीचा दमदार सोहळा 14 धावा स्कोर कार्डवरती. बाळा साळुंके सर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. 4 पंच आहेत या स्पर्धेमध्ये. एक वेगळी खासियत आपण बघितली. मी गेले कित्येक स्पर्धा पाहिल्या 2 पंच असतात 3 पंच असतात पण या स्पर्धेमध्ये 4 पंच ऑफिशियल कामगिरी करतायत आणि त्यांना गायडन्स करणारे 5वे पंच आमचे अंकितजी तांबडे या मैदानाच्या बाहेर पूर्णपणे मैदानाचा अभ्यास करताना. इथे षटक समाप्तीचा इशारा येतोय पंचांचा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा लागल्यात. 3 बाद वाणिवली संघाच्या 15. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता धावा रोखाव्या लागतील त्या धामणी संघाला 43. डीजे चेंडूमध्ये 42 धावांची गरज आहे असे साथी गुणलेखक मला सांगतायत. पण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता या 42 धावा कशा पद्धतीने होणार याच्यावरती वाणिवली संघाच्या पाठीराख्यांना पडलेला प्रश्न आहे. प्रश्नाचं चोख उत्तर मैदानामध्ये फलंदाजांना आता द्यावं लागेल. वैभव स्ट्राइक एंडवरती फलंदाज ज्यानं जोरदार पद्धतीनं बॅटचा फ्लो ओपन केला आणि त्यानंतर काऊ कॉर्नरच्या दिशेनं मारला फटका. 1 बाउंड जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आलाय एक विस्फोटक फटका चौकार. चौकाराच्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड वरती 19 धावांची नोंद. 11 चेंडू 38 धावांची गरज. 11 चेंडू 38 धावा. धामणी की वाणिवली, वाणिवली की धामणी. कानमंत्र आता शिक्षकाच्या माध्यमातून गोलंदाजाला दिले जात आहेत. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सागर. क्रिकेटच्या पटलावरचा अथांग सागरामधला हा एक चमचमता गोलंदाज. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. चेंडू गरंगळत जातोय काउकॉर्नरच्या दिशेनं. ज्या फील्ड पोझिशन वरती सैराज तैनात पाहायला मिळाला. चेंडूची उचलफेक झाली. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ होतीये आणि या सिंगलच्या मदतीनं शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 1 खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20 धावांची नोंद. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. किमान 5 मोठे फटके मारावे लागतील. या सामन्याला जर वाणिवली संघाला जिंकायचं असेल तर येणाऱ्या काही चेंडूमध्ये किमान 5 मोठे फटके. आणि इथे त्या फटक्यांची सुरुवात होतीये. हा A1 क्वालिटीचा अर्थातच आपण पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. बिग हिट. बिग 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 बिग. तून 4 किमान मोठे फटके. लखनचा हा फटका
440चं करंट देतोय. टांगा पलटी घोडे फरार. लागोपाठचा लखन मारलाय. 1 का 4 करताना दुसरा षटकार. चेंडू 25 धावांची गरज. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. सिंगल तर पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? अशा वेळी आपण बघतोय सिंगल वरती थांबवलं गेलं. 33 धावांची नोंद झाली. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. हा चेंडू या मॅच मध्ये जडीबुटीचं काम करेल. निर्णायक असू शकतो. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल हे सांगणं जरी कठीण असलं ना, तर या मॅच मधला कदाचित हा यू टर्न देणारा चेंडू पाहायला मिळू शकतो. आणि तो यू टर्न दोन्ही संघांच्या बाजूला पाहायला मिळेल. गोलंदाज सागर पंचांच्या उजव्या बाजूनं 7-8 पावलांचा रनअप घेऊन तयार. सागरचा हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार पद्धतीनं मारला गेला. आउट ऑफ द पार्क. सागर वरती केलाय प्रहार. चेंडू गेलाय आरपार. धावा मिळतील 6. अर्थातच आलाय पुन्हा एकदा षटकार. आणि धामणी संघ देखील संघर्ष करतोय. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्गवरती आलाय. ऋतिक मोरे एक जबरदस्त गोलंदाज आहे. एक वेगळी ओळख या खेळाडूची आहे. एक वेगळ्या पद्धतीचा चेंडू फेकण्यामध्ये हा माहिर आहे. पण इथे मात्र लीगली त्याला 3 चेंडू अस्तित्वाचे फेकावे लागतील. या मॅच मध्ये पूर्णपणे जर परतीचा प्रवास करायचा असेल तर 3 किंवा चेंडू लीगली त्याला अस्तित्वाच्या या लढाईमध्ये चांगले टाकावे लागणार. क्रिकेटच्या खेळामधला आता अंतर फलंदाजाकडे कमी झालंय की गोलंदाजाकडे वाढलंय हे सांगणारे येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. धामणी की वाणिवली. टीट फॉर टॅट. ठोचा ठोसा असं हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पहिला चेंडू भन्नाट वेगानं. इथे मात्र पंचांनी बोर्ड उचलच्या अगोदर लखननं जागा सोडली आहे. म्हणजे ऋतिकनं आपली दादागिरी दाखवायला सुरू केली आहे. डीजे चेंडू 18 धावांची गरज. नेक्स्ट बॅटर प्रतीक मैदानामध्ये दाखल. 5 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. ऋतिक मात्र भन्नाट वेगावरती स्वार झालाय. पहिला चेंडू त्याचा भन्नाट वेगानं आपण पाहिलाय. आल्या आल्या प्रतीकनं चेंडू उंच नक्कीच उडवलाय पण इथे मात्र लँड होतोय संतोषच्या हातामध्ये. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा झटका टीम वानिवली संघाला.
बाजूनं गोलंदाजी मार्क वरती तयार. मन्नाट वेग यावेळेस पंच मात्र सांगतात हा चेंडू ऑफस्टम्पची लाईन मिस करतोय. ज्या ऋतिकचं आपण कौतुक केलं तो मात्र यावेळेस चूक करताना अवंतरच्या माध्यमातून एक धाव खर्च करतोय. 4 चेंडू 17 धावांची गरज आहे येणाऱ्या 4 चेंडूमध्ये. मॅच मध्ये एखादा मोठा फटका पुन्हा एकदा वाणिवली संघाला आशा प्रफुल्लित करेल, पण इथे हा चेंडू बॅटला स्पर्श करतोय आणि त्यानंतर विसावतोय लॉंग स्लिप क्षेत्रामध्ये, जिथे हॅट्रिक कदाचित पूर्ण झाली की काय असा प्रश्न मला देखील पडलाय. पण तत्पूर्वी ऐकूया डीजेला. विजयासाठी 3 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. 8व्या क्रमांकाचा फलंदाज सनी मैदानामध्ये दाखल. हा चेंडू या मॅच मध्ये निर्णायक आहे. दडपण वाढलं गेलं इथे, मात्र थोडासा संभ्रमात पडलेला ऋतिक हा गोलंदाज. सत्तीजी धुमाळ साहेबांकडून आपण बघतोय ऋतिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक गुगल पेच्या माध्यमातून जमा झालंय. त्याने विकेट हॅट्रिक नक्कीच नोंद केली, पण इथे मात्र जबरदस्त चेंडू फेकलाय त्यानं निर्धाव. आता 2 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. दोन चेंडू 16 धावांची गरज. पुन्हा एकदा हा चेंडू हवेमध्ये आणि टिपलाय झेल. आणखीन एका मोठ्या फलंदाजाचा संपलाय खेळ. डीजे एक चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. फ्री हिटचा चेंडू. उघडा डोळे पहा नीट. सुंदरतेनं टाकलाय ऋतिकनं हा फ्री हिटचा चेंडू मैदानावरती फिट. आणि हा सामना जिंकलाय टीम धामणी संघानं. आणि या सामन्याचा शिल्पकार, या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल निश्चितच निर्णायक क्षणी ज्यांना फलंदाजी अतिशय दर्जेदार केली. 4 षटकार ज्याच्या बॅटमधनं पाहिले, 3 सिंगल ज्याच्या बॅटमधनं नोंद झाल्या, तो साईराज ठरतोय या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. साईराजला मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. मान्यवरांच्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला दिला जातोय. आणि हा पुरस्कार देतील सन्माननीय पाहुणे सागरजी पालवणकर. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यावं. निकेशजी बैलमारे मला सांगतील साईराजसाठी पुरस्कार देतील आमचे मान्यवर रोशनजी दामणे सर. रोशन दामणे यांच्या शुभ हस्ते साईराजला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. साईराजला विनंती आहे लवकर या प्लीज.